स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की फक्त हे काम केल्याच्या नंतर तुमच्या खात्यावरती हे 19 हप्त्याचे पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावरती येणार आहेत, काय काम करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तसेच खरंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 500 रुपयाची वाढ होऊन हप्ता येणार आहे का, एकंदरीत 2500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत का याची सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या YouTube चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, कारण की अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात मोठी डीबीटी मार्फत ही योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे आणि आर्थिक स्थिती चांगली करणे हा याचा उद्देश आहे। आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयाचा हप्ता देण्यात येत असतो। आणि मित्रांनो 2500 रुपये कधी येणार या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला लिंकला नक्की विजिट करा, जेणेकरून बेस्ट असा सेल अवेलेबल झालेला आहे। तर पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे 3 समान हप्त्यामध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात। आणि एकंदरीत मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत टाकण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे हे पैसे जमा केले जातात। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 18 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळाले आहेत। त्यानंतर 19व्या हप्त्याची आता प्रतीक्षा शेतकरी बांधवांना लागलेली आहे। एकंदरीत प्रतीक्षा लागलेली 19व्या हप्त्याची 18 हप्ते आतापर्यंत पैसे जमा करण्यात आलेले आहेत। एकंदरीत मित्रांनो 19वा हप्ता कधी मिळणार या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो जे नियम आहेत, नवीन नियम लागू झाले आहेत पीएम किसान योजनेसंदर्भात का आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात आणि मात्र जे शासकीय निमशासकीय अधिकृत संस्था व स्वयंसंस्थेचे कर्मचारी जे असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो पेन्शनधारक असतील किंवा नोंदणीकृत डॉक्टर, वकील किंवा सीए ऍक्टर यांच्यासह संलग्न आयटी रिटर्न, आयकर, टॅक्स वगैरे काही भरत असतील तर त्या योजनेचा जो लाभ आहे यांना मिळणार नाही। कोणाला मिळणार नाही? शासकीय निमशासकीय जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा मिळणार नाही। तसेच डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए, ऍक्टर तसेच संलग्न आयटी रिटर्न, आयकर भरणाऱ्या, टॅक्स भरणाऱ्या शेतकरी बांधवांना किंवा मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या मित्रांनो। दुसरं म्हणजे मित्रांनो शेतकरी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जे पैसे आहेत ते 18 हप्ते आतापर्यंत टाकण्यात आहेत, 19 हप्ता येणार आहे। आणि अद्यापही तुम्ही जर ई-केवायसी जर केली नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून हप्ता तुमच्या योग्यरित्या खात्यावरती येईल। तर मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2025 मध्ये रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अवेलेबल आहे। शेतकरी पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरतात, त्यांना या योजनेचा लाभ मिळतो। मात्र काही हप्ते मिळाल्यानंतर पुन्हा त्यांची ई-केवायसी करण्यास सांगितले जाते। तर मित्रांनो एकंदरीत ई-केवायसी प्रक्रिया ही बायोमेट्रिक करायची आहे। बायोमेट्रिक किंवा ओटीपी सुद्धा तुम्ही करू शकता। दोन्ही पद्धतीने जर पीएम किसान योजनेची जर ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली नसेल तर करून घ्या। एकंदरीत मित्रांनो दुसरं एक आहे हप्त्याची स्थिती जाणून घेणं फार गरजेचं आहे। जर हप्ता तुम्हाला हप्त्याविषयी फक्त हप्त्याची जी स्थिती आहे ती जाणून घेणं गरजेचं आहे, कारण की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याची स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे। 18 हप्ता जो आहे तो खात्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये आलता हे पाहण्यासाठी हप्त्याची स्थिती तुम्हाला तपासावी लागणार आहे। तर सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर लाभधारक स्थिती या पर्यायावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मुखपृष्ठावर जा आणि तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा त्यानंतर ही जी माहिती आहे ती द्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जी स्थिती आहे त्या पर्यायावर क्लिक करायचं, स्थिती तपासा पर्यायावर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही तपासू शकता। तुमच्या मोबाईलवरती ती स्थिती दिसून जाईल। एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जी स्थिती आहे ती सुद्धा पाहू शकता। एकंदरीत पीएम किसान योजनेचे एक महत्त्वपूर्ण एक आहे, पीएम किसान योजनेचे अचानक हप्ते का बंद होतात हे फार महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्नाचं उत्तर पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करत जा, बेस्ट असेल अवेलेबल असतो। दुसरं म्हणजे मित्रांनो
आपल्या यूट्यूब चॅनलला योजना कवर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घेत जा. तसेच बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये अचानक बंद का होतात या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये एकंदरीत तुम्ही जर पगलं तर अनेक शेतकरी बांधवांना हप्ते येतात आणि एकदम स्टॉप होतात. का होतात तर जाणून घेऊत. तर एकंदरीत हप्त्यापासून तुम्ही निश्चिंत राहू शकता. 19वा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये यायचा असेल तर पहिलं काम करायचं आहे तर ते म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण करा. EKYC दोन प्रकारे करता येते. एक म्हणजे OTP बेस्ड EKYC, दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित EKYC पूर्ण करा. दुसरं म्हणजे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही हप्त्याची स्थिती तपासू शकता आणि आधारला बँक लिंक आहे का नाही हे पण पाहणं गरजेचं आहे. कारण की बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो. या जे चुका आहेत या सुधारण्यासाठी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा CSC सेंटरला भेट देऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सुद्धा तुम्ही EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. तर मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद. जय श्री